वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपापुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि वाचतो आहे आणि समजतो आहे। मोक्षाधिकाराची चर्चा आमची सुरू आहे आणि जिनवाणीचं रसास्वादन करायला आम्हाला मिळणं हा जीवनात मणिकांचन योग आहे आणि त्यानुसार तो हृदयात धारण करता येणं हा आमच्या पुरुषार्थाचा भाग आहे। आचार्य मोक्षासाठी आम्हाला असाच पुरुषार्थ करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत। काल आम्ही प्रश्न आमच्या समोर उपस्थित केलेला होता की आत्मा आणि बंध जर दोन वेगळे आहे तर याला कोणत्या उपायाने वेगळं करता येऊ शकतं। आमच्याजवळ कोणतं असं शस्त्र आहे की ज्याच्या माध्यमातून आम्ही आत्मा आणि बंध याला अलग पाहू शकतो, अनुभवू शकतो। आणि आचार्यांनी उत्तर दिलं की ते तुझ्या जवळ असलं पाहिजे, पर असणारं शस्त्र तुला गरजेचं नाही। कारण दुसऱ्याच्या हातामध्ये असलेलं विद्या पुस्तक आमच्या उपयोगाचं नाही आणि म्हणून तू स्वाधीनपणे तुझ्याच बुद्धीचा तू वापर कर। तुझीच प्रज्ञारूपी अशी ही चैनी जी आहे ही तुला वापरावी लागणार आहे। काल प्रश्न आपण बघितला होता की आत्मा आणि बंध हा दोन्ही चैत्य आणि चेतकपणाच्या अत्यंत निकटतेमुळे आम्ही त्याला एक रूप अनुभवतो आहे, एक वाटत आहे। भेद ज्ञानाच्या अभावामुळे हा सगळा अशा प्रकारचा एक रूपतेचा व्यवहार करतो आहे आणि असं असताना इतकी आम्ही त्याच्याशी एकरूपता अनुभवलेली आहे की आत्मा आणि बंध या प्रज्ञेने कसे वेगळे केल्या जातील हा प्रश्न काल आम्ही उपस्थित केलेला होता। शिष्यानी आचार्यांना प्रश्न विचारलेला आहे आणि काल थोडं मी सांगितलं होतं की आपण थोडं मनन चिंतन करून या विषयाला थोडासा स्पर्श आपण करूया। आता आचार्य काय यावर उत्तर देतात हे बघू। समाधान, आम्ही असं जाणतो की आत्मा आणि बंधाचा निश्चित स्वलक्षणाच्या सूक्ष्म अशा अंतरंग संधीमध्ये जोडाचे ठिकाणी या प्रज्ञारूपी छन्नीला अत्यंत सावधानतेने टाकले असताना दोघेही वेगवेगळे होतात। जणू काही आचार्य स्वतःचा अनुभव या ठिकाणी शेअर करतात आहे। कारण आम्ही असं जाणतो की हा आचार्यांनी लिहिलेला भाग आहे, म्हणजे अनुभवांती त्यांना हे ज्ञात झालेलं आहे की बंध आणि आत्मा यांचा निश्चित स्वभाव तुम्ही जाणून घ्या। दोन मध्ये काय फरक आहे हे जाणा आणि दोन मध्ये संधी कुठे आहे ते शोधून काढा। आणि अशा या सूक्ष्म संधीच्या माध्यमातून आम्ही सूक्ष्म आमची बुद्धी केलेली आहे आणि ही जी संधी आहे ही अत्यंत सूक्ष्म रूपाची आहे। त्या सूक्ष्म संधीमध्ये ही प्रज्ञारूपी चैनी अत्यंत सावधानतेने आम्ही टाकलेली आहे की त्यामुळे हे दोनही वेगवेगळे होतात। आचार्यांचा हा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी आम्हाला सांगितलेला आहे। पैकी संपूर्ण अन्य परद्रव्यांमध्ये असाधारण असे चैतन्य आत्म्याचे स्वलक्षण आहे। 6 द्रव्य जगामध्ये विद्यमान आहे आणि आत्मा आपल्या चैतन्य लक्षणांनी असाधारण गुणांनी बाकीच्या 5 द्रव्यांपासून वेगळा आहे।
म्हणून हे आत्म्याचं स्वलक्षण आहे. लक्षणाच्या बाबतीमध्ये जे अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभवी 3 दोषांनी रहित असतं त्याला लक्षण म्हटलं जातं. म्हणजे त्या आत्म्यामध्ये पूर्णतः व्यापून पाहिजे, म्हणजे त्यामध्ये दोष येणार नाही. आत्म्याच्या बाहेर पण जायला नको, की ज्यामुळे अतिव्याप्तीचा दोष येणार नाही, आणि असंभव म्हणजे त्यामध्ये ते संभवच नाही असं लक्षण सांगणं. हे लक्षणातले 3 दोष आहे. आत्म्याचं जे चैतन्य लक्षण आहे हे या 3ही दोषांनी रहित आहे, म्हणजे ते निर्दोष लक्षण आहे आणि हे बाकीच्या द्रव्यांमध्ये आढळत नाही. म्हणून अन्य परद्रव्यांमध्ये असाधारण म्हणजे न दिसणार असं चैतन्य हे आत्म्याचं लक्षण आहे. हे चैतन्य स्वलक्षण प्रवर्तमान असताना ज्याला ज्याला व्यापून प्रवर्तते आणि निवर्तमान असताना ज्या ज्या पर्यायांचं ग्रहण करून निवर्तते, तो संपूर्ण सहवर्ती आणि क्रमवर्ती पर्याय समूह म्हणजे आत्मा होय असे लक्षणावरून समजावे. या ठिकाणी आत्म्याचं लक्षण तर चैतन्य हे केलेलं आहे, आणि हे चैतन्य लक्षण आहे हे त्याच्या संपूर्ण सहवर्ती पर्यायी, सहवर्ती पर्याय म्हणजे गुण, आणि क्रमवर्ती पर्यायी यामध्ये व्यापून राहतं. आणि ह्या क्रमवर्ती पर्यायी ज्या कशा होतात तर ते आपापल्या ज्याला ज्याला व्यापून प्रवर्तते, म्हणजे ज्या ज्या याचा उत्पाद होतो आहे, आणि निवर्तमान असताना ज्याचा ज्याचा व्यय होतो आहे, अशा सर्व पर्यायींमध्ये हे लक्षण आम्हाला घटित झालेलं दिसतं. थोडक्यात याचा मतितार्थ हा आहे की हे चैतन्य लक्षण जीवाच्या सर्व सहवर्ती पर्यायी म्हणजे गुणांमध्ये आणि क्रमवर्ती पर्यायी म्हणजे कालक्रमाने होणाऱ्या अवस्थांमध्ये व्यापून आहे. म्हणजे या ठिकाणी जे आत्म्याचं लक्षण सांगितलेलं आहे हे गुणपर्ययवत द्रव्यम असं हा जो आत्मा आहे त्या आत्मरूपानी या ठिकाणी आत्म्याचं लक्षण कथित केलेलं आहे. यावर विस्तृत आपण पाहणार आहे आणखी की अशा तऱ्हेने हे लक्षण सर्व क्रमवर्ती आणि सहवर्ती पर्यायीमध्ये व्यापून आहे. म्हणजे कोणताही गुण घेतला तरी त्याच्यामध्ये चैतन्य हे लक्षण आम्हाला दिसणार आहे, म्हणजे चैतन्य त्या ठिकाणी आहे. आणि कालक्रमाने होणाऱ्या पर्यायी जरी आम्ही अनंत काळापर्यंत बघितल्या तरीही ती पर्याय प्रतिसमय उत्पाद व्यय रूप जी आहे त्या सगळ्या पर्यायींमध्ये हे लक्षण आम्हाला अनुस्यूत गर्भित असलेलं दिसणार आहे. असा जो आत्मा आहे हा म्हणजे या ठिकाणी आत्मद्रव्य लावायचं. म्हणजे आत्म्याची व्यापकता किती, आत्मा केवढा आहे, तर आत्मा हा पूर्ण आपल्या गुणांमध्ये व्यापक आहे, आपल्या सर्व पर्यायींमध्ये व्यापक आहे, आणि त्याच्या ज्या काही त्यांनी प्रदेश व्यापले असेल असंख्यात प्रदेश त्या प्रदेशांमध्ये तो आत्मा व्यापक आहे. म्हणून तत्वार्थ सूत्रातलं जे दुसरं लक्षण दिलेलं आहे गुणपर्ययवत द्रव्यम ते या ठिकाणी गुण आणि पर्याय सहित असं समग्र रूप हे आत्मा या ठिकाणी एवढं हे विस्तृत करणं आम्हाला अभिप्रेत ठेवायचं आहे. अशा याला आत्मा होय असे लक्षणावरून समजावे. हे लक्षण संपूर्ण गुणपर्यायांमध्ये व्यापक आहे आणि संपूर्ण गुणपर्यायांचा समूह म्हणजे आत्मा आहे असे समजावे. कारण त्याच एक लक्षण द्वारा आत्मा लक्ष आहे. या लक्षणाच्या माध्यमातून आत्मा आम्हाला जाणता येतो, म्हणून लक्षण आणि लक्ष असा संबंध या ठिकाणी सांगितलेला आहे. तसेच चैतन्याचा संपूर्ण सहभावी आम्ही आणि क्रमभावी पर्याय विशेषांशी अविनाभावीपणा असल्यामुळे आत्मा चैतन्य मात्रच आहे असा निश्चय करावा.
हे झालं आत्म्याचं स्वलक्षण. म्हणजे या गाथेच्या अनुषंगाने अनंत गुण आणि त्याच्या निर्मल पर्यायी म्हणजे सहवर्ती पर्याय आणि क्रमवर्ती पर्याय यांना आत्मा म्हटलेलं आहे. अशी ही आत्म्याची व्याप्ती या गाथेच्या अनुषंगाने आम्हाला समजायची आहे. कधी कधी त्याला पर्यायीला देखील आत्म्यापासून कथनचित भिन्न म्हटलं जातं. ती विवक्षा वेगळी आहे. किंवा ज्याच्यामध्ये गुणभेद नाही, पर्याय भेद नाही असं आम्ही म्हणतो, ती पण विवक्षा थोडीफार वेगळी आहे. इथे आत्मा स्वलक्षणाने केवढा आहे, त्याची व्याप्ती केवढी आहे, हे आचार्यांनी प्रगट केलेलं आहे की सर्व गुणांमध्ये आणि सर्व पर्यायींमध्ये हे आत्मद्रव्य व्यापक रूपाने विद्यमान आहे. आता बंधाच्या लक्षणाचा विचार करतात तेव्हा सांगतात की आत्मद्रव्यात न आढळणारो बंध जे आहे त्या आत्म्याच्यामध्ये तो गुणधर्म आढळत नाही. आत्मद्रव्यापासून असाधारण रागादी हे बंधाचं स्वलक्षण आहे. कारण हे रागादी आत्मद्रव्यासह साधारणपणा म्हणजे व्यापकता धारण करतात असे दिसून येत नाही. कारण हे रागादी संपूर्ण पर्यायीमध्ये व्यापून आहे असं दिसत नाही. काही पर्यायीमध्ये तर ते व्यापून असणार आहे. जो संसारी जीव आहे, 10व्या गुणस्थानवरती पर्यंतचा जीव आहे, त्याच्यामध्ये तर आम्हाला रागादिक दिसणार आहे. पण पुढे मात्र रागादिक नाही आणि आत्मा आहे असं देखील दिसणार आहे. म्हणजे सर्व पर्यायींमध्ये ते व्यापकपणा संभवत नाही. म्हणून सर्व समावेशकपणा हा रागादिकांमध्ये आम्हाला दिसत नाही. हे आत्म्यामध्ये सर्वत्र व्यापक आढळून येत नाही. कारण ते रागादी चैतन्य चमत्कारापासून सदैवच भिन्न रूपाने प्रतिभासित होतात. कारण राग जरी जीवामध्ये होत असला, त्याची उपादान कारण जीव असलं तरी देखील त्या स्वभावाने रागादिक उत्पन्न होत नाही. तर कर्मोदय सापेक्ष असा हा परिणाम आहे. आणि रागादिक जर आम्ही तसा विचार केला तर पर्यायीत आहे, स्वभावात नाही. आणि म्हणून हे सदैव आत्मस्वभावापासून भिन्नच आहे. स्वभावाने राग आत्म्यापासून भिन्नच आहे. ज्याप्रमाणे चैतन्य हे संपूर्ण क्रमभावी आणि सहभावी पर्यायांमध्ये व्यापून राहतं, तसे प्रतिभासित होते. त्याप्रमाणे रागादिक व्यापक प्रतिभासित होत नाहीत. कारण रागादिकांशिवाय देखील चैतन्याचा आत्मलाभ स्वरूप प्रवृत्ती संभवते. जर आम्ही 11व्या गुणस्थानापासूनच विचार केला तर जीव तिथे रागादी रूप नाही, 10व्या गुणस्थानापर्यंत आहे. पण पुढे मात्र जीव रागादी रूपाने दिसत नाही. म्हणजे सगळ्या क्रमवर्ती पर्यायांमध्ये आम्हाला राग दिसत नाही. राग नाही पण आत्मा आहे, चैतन्य आहे असं आम्हाला दिसतं. म्हणून व्यापकपणा तिथे संभवत नाही. परंतु रागादिकांची चैतन्यासह जी काही उत्पत्ती दिसून येते ती चैत्य चेतक भावाच्या न्यायज्ञेय भावाच्या अति निकटपणाच्या कारणाने होते. पण यांच्यामध्ये जी एकता दिसून येते ती मात्र का दिसून येते की चैत्य आणि चेतक भाव हा अति निकट आहे. काल याच्यावर आपण विस्तृत बघितलं की त्या ठिकाणी वास्तविकतः आत्म्याच्या ज्ञान गुणाच्या स्वच्छतेमुळे परपदार्थ त्याच्या ज्ञानामध्ये प्रतिबिंबित झालेले आहे आणि त्याला आत्मा जाणतो आहे. वास्तविकतः हा असा ज्ञेय न्यायक संबंध आहे. पण आम्ही त्याचं जे बाह्य निमित्त कारण आहे तिथे देखील व्यवहाराने ज्ञेय न्यायक संबंध आहे असं लावतो. व्यवहार नाही तसं बोलतो. म्हणून चैतन्यासह ती त्याची व्याप्ती दिसून येते. ती चैत्य भावाच्या अति निकटपणाच्या कारणाने आहे. परंतु एक द्रव्यपणामुळे मात्र नाही. अति निकटता आहे, दोन भिन्नच आहे.
पण ते इतके निकट आहे, इतके निकट आहे की पाहणाऱ्याला ते एकरूप वाटतात, पण त्यामध्ये भिन्नता आहे, ते एक द्रव्य नाही. ज्याप्रमाणे उदाहरण दिलं त्यांनी, ज्याप्रमाणे दिव्या करवी प्रकाशित होण्यायोग्य घटादी दिव्याच्या प्रकाशकतेलाच प्रगट करतात. आता ज्या वेळेला आम्ही म्हणतो दीपक घटपटादी पदार्थांना प्रकाशित करतो, दिवा लावला, दिव्याच्या प्रकाशात आम्हाला वस्तू स्पष्टपणे दिसतात. आम्ही व्यवहाराच्या कथनामध्ये असं बोलतो की दिव्यामुळे हे सगळे पदार्थ प्रकाशित झालेले आहे. वास्तविकतः हे व्यवहार कथन आहे. निश्चय म्हणेल की दीपकाने स्वतःच्या प्रकाशमय स्वभावाला प्रकाशित केलेलं आहे आणि त्या प्रकाशामुळे प्रत्येक पदार्थ जे घटपट त्या दिव्याच्या प्रकाशाने दिसले ते त्याच्या रूपाने, स्वतःच्या रूपाने स्वयं प्रकाशमान झालेले आहे. असा वास्तविकतः यांचा संबंध आहे. पण जशी आमची बोलण्याची भाषा की दीपकामुळे सर्व पदार्थ प्रकाशित झाले, तर वास्तविक दीपकाने स्वतःलाच प्रकाशित केलं, परपदार्थांना नाही, हे निश्चयाने समजायचं आहे. म्हणून वाक्य पहा परत, की ज्याप्रमाणे दिव्या करवी प्रकाशित होण्यायोग्य घटाधिक दिव्याच्या प्रकाशतेलाच प्रगट करतात. त्यांनी काय प्रगट केलेलं आहे, तर दिवा प्रकाश रूप आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे, उद्योदित केलेलं आहे. त्याप्रमाणे चैत्यमान म्हणजे ज्ञानामध्ये अनुभवास आलेले रागादी आत्म्याच्या चेतकतेलाच, न्यायकपणालाच प्रगट करतात. रागादीपणास मात्र प्रगट करत नाही. त्याप्रमाणे राग कुणामुळे जाणल्या गेला, राग ज्ञानामुळे जाणल्या गेला. म्हणून राग ज्ञानाला जाणतो, हे व्यवहार कथन आहे. वास्तविकतः हा जो काही त्या ठिकाणी राग त्याचा प्रगट झालेला आहे, ज्ञान गुण आहे. या ज्ञान गुणांनी स्वतःच्या ज्ञान गुणाला प्रकाशित केलेलं आहे आणि तो राग आपल्या ज्ञेयपणामुळे स्वयं ज्ञानाचा विषय बनलेलं आहे. असं या ठिकाणी रागाधिकपणास मात्र प्रगट करत नाही. आणि असं असतानाही आत्मा आणि बंध या दोहोंच्या अति सानिध्यामुळे, भेदाच्या संभावनेचा अभाव असल्यामुळे, म्हणजे भेद न दिसल्यामुळे आत्मा आणि बंध एकच आहे असं त्या ठिकाणी अज्ञानी जीवास अनादी कालापासून एकत्वाचा भ्रम आहे. तो भ्रम प्रज्ञारूपी करवतीनेच अवश्य छेदल्याच जातो. आणि आचार्यांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की जर तुम्हाला या दोन मधला फरक जाणवला, आत्मा आणि राग याच्यामधली संधी तुम्ही शोधून काढू शकले, यांचं लक्षण तुम्ही जाणलं की राग हा वास्तविकतः चैत्यमान आहे, पण यांच्यामध्ये अतिनिकटता आहे. अतिनिकटता असल्यामुळे ते दोघही एकरूप झाल्यासारखे वाटतात आहे, पण वास्तविकतः दोन मध्ये फरक आहेच. जर आमच्या बुद्धीला अतिसूक्ष्म करून, जी छेद देणारी बुद्धी आहे तिला प्रकाशित करून, तिला उजागर करून जर आम्ही ही संधी योग्य रीतीने ठेवली, म्हणजे या संधीवर जर प्रहार केला, तर हा भ्रम नक्कीच आमच्या जीवनामधून बाजूला होऊ शकतो. कारण या ठिकाणी काय आहे, ते एकत्व वास्तविकतः दोन द्रव्यामध्ये ते एकत्व नाहीच आहे. राग आणि आत्मा एक नाहीच आहे, पण तो राग आणि आत्मा एक आहे असं आमची अज्ञानी अवस्थेमध्ये मान्यता आहे. म्हणजे बुद्धीमध्येच
आम्ही त्या दोन वस्तू एक आहे हे स्वीकारलंय. जर आम्ही बुद्धीनी त्या दोन वस्तू एक आहे हे जर स्वीकारलं आहे, तर आम्हाला जर अलग करायचं असेल तर पहिल्यांदा आम्हाला ते एक नाही अशी बुद्धी करावी लागेल, आणि तरच त्याला दूर करता येऊ शकतं. एक साधं उदाहरण सांगते. उदाहरण असं आहे की आमच्या एकत्वाची मान्यता आमची किती प्रगाढ असते, किती आम्ही या पराच्या एकत्वाच्या दुनियेमध्ये जीवन जगत असतो. कितीही आम्हाला गुरूंनी सांगितलं की तू पृथक आहे, वेगळा आहे, राग तुझ्यापासून भिन्न आहे, तरीही आमची ही मान्यता खूप अनादी कालाचा संस्कार असल्यामुळे लवकर जीवनात सुटत नाही. एक उंट हाकणारा असतो आणि त्याच्याजवळ 50 उंट आहे. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. रात्र झाली असताना तो उंटाला बांधून ठेवतो, उंट पळून जाऊ नये, इकडे तिकडे निघून जाऊ नये म्हणून. बांधताना त्याच्या लक्षात येतं की एक दोरी कमी आहे. 49 उंट त्यांनी बांधून ठेवले, पण त्याला लक्षात आलं की एक दोरी कमी आहे. आता त्याला काय करावं हा प्रश्न पडला. त्यांनी फक्त हावभाव केले आणि त्याला दोरीनी बांधत आहे अशा प्रकारचा फक्त अभिनिवेश केला, अभिनय केला, आणि तो उंट रात्रभर त्याच्या जागेवरून हलला नाही. वास्तविकतः त्याच्यावर बंधन कोणतंही नव्हतं. वास्तविकतः दोरीनी त्याला बांधलेलं नव्हतंही. त्याला जर जाता यायचं असतं तर तो जाऊ शकला असता, कारण त्याला बांधून ठेवल्याच गेलं नव्हतं. पण केवळ अभिनय आणि इतक्या दिवसांचे जे संस्कार होते बांधण्याचे, त्या संस्कारामुळे तो त्या ठिकाणी स्वतःहून दोरी विरहित बंदिस्त झाला. दुसरा दिवस उजाडल्यानंतर हा उंटाचा मालक तिथे गेला आणि सगळ्यांच्या दोऱ्या त्यांनी सोडल्या. सगळ्यांच्या दोऱ्या सोडल्यावर उंट सगळे चालायला लागले. पण ज्या उंटाला त्यांनी दोरीने बांधलंच नव्हतं, त्याची दोरी सोडायचा काही प्रश्नच येत नव्हता. पण तो उंट जागचा हलला नाही आणि तो तिथेच उभा राहिला. याला प्रश्न पडला की हा उंट चालत का नाही, बाकीचे उंट चालायला लागले आणि हा उंट इथेच खुंटासारखा उभा का. आणि त्याच्या मनात एकदम बुद्धीनी अशी वीज चमकल्यासारखी झाली आणि त्याला लक्षात आलं, अरे काल आपण याला बांधण्याचा अभिनय केलेला होता आणि हा तो त्या ठिकाणी बांधल्या गेला आहे असं समजत होता. आता मला त्या ठिकाणी जाऊन परत त्याला सोडत आहे असा अभिनय करावा लागेल, तरच तो उंट तिथून हलू शकेल. आणि तो तिथे गेला आणि त्यांनी अभिनय केला. फक्त अभिनय केल्याबरोबर तो उंट चालायला लागला. सांगायचा भाव हा आहे की आत्मा आणि बंध हा एक नाहीच आहे, दोन अलगच आहे. पण अनादी कालाचा हा एकत्वाचा भ्रम याच्या जीवनात एवढा यांनी जपलेला आहे की हा त्यापासून वेगळा व्हायचा पुरुषार्थ करत नाही, किंवा वेगळं आहे हे मानायलाच हा तयार होत नाही. जसं एखादी व्यक्ती अनेक वर्षांच्या गुलामगिरीत असेल तर ते गुलामगिरीचे संस्कार त्या व्यक्तीवर एवढे प्रगाढ असतात की तो गुलामगिरीतून सुटला तरी देखील तो स्वतःला दुसऱ्याच्याच हुकमतीनुसार चालणारा मानत राहतो. म्हणजे हा जो काही आमचा भ्रम आहे, हा भ्रम तोडण्यासाठी आम्हाला महत् पुरुषार्थ करावा लागतो. आणि हा एवढा सोपा नाही आहे. आचार्य आम्हाला प्रत्येक अधिकारामध्ये वेगळेपणा सांगतात आहे. मोक्षाधिकारापर्यंत आचार्य येऊन पोचले, पण आमचा जो एकत्वाचा भ्रम आहे हा जीवनामधून अजूनही नष्ट झालेला आम्हाला दिसत नाही. असा हा भ्रम, गुलामगिरीचे हे संस्कार, हे एकत्वाचे संस्कार, हे असे प्रगाढ आमच्या जीवनामध्ये रुजलेले दिसतात. तेच या ठिकाणी सांगायचं आहे
की हा एकत्वाचा तुझा भ्रम आहे, हा तू भ्रम काढून टाक. आणि काढून टाकल्यासाठी तुला ही बुद्धीमध्ये व्यवस्था करावी लागेल की तू ते नाही. आणि मग जिथे काही आम्ही एकत्व मांडतो आहे त्या ठिकाणी आम्हाला प्रहार करावा लागेल. आणि त्यासाठी तुझ्या बुद्धीचाच तुला उपयोग करावा लागेल. पहिले निर्णय करावा लागेल. कोणता? की दोन वस्तू ह्या अलग आहे, बंध अलग आहे आणि आत्मा अलग आहे. हा पहिल्यांदा निर्णय करावा लागेल. निर्णय केल्यानंतर आम्हाला आमच्या अभिप्राय तसा बनवावा लागेल, मान्यता बदलावी लागेल. जी मान्यता अनादिकालची होती ती पुसून नवीन मी अलग आहे, दोनच आहे, एक वस्तुरूप मी नाही, हे मान्यतेत अभिप्रायात ठेवावं लागेल. आणि प्रत्यक्षामध्ये बुद्धीने त्याचे दोन तुकडे करावे लागतील. ही प्रोसेस आचार्यांनी स्व अनुभवातीच सांगितली आहे. आणि स्व अनुभवाने सांगितली हे आम्हाला कसं कळतं? तर समाधान सांगताना त्यांनी जसं म्हटलेलं आहे की आम्ही असं जाणतो की, हे त्यांचं वाक्य आहे की असं आम्ही जाणतो आणि म्हणून हे दोन ते अनुभवाने ही गोष्ट सांगत आहे हे सिद्ध होतं. भावार्थ पहा. आत्मा आणि बंध दोहोंनाही लक्षण भेदाने भिन्न जाणून बुद्धिरूपी छन्नीने त्यांना वेगवेगळं करावं. साधा उपाय सांगितला आचार्यांनी. काही कुठून काही आम्हाला जमवाजमव करायची नाही. आमच्यामधलं काही आम्हाला काढून टाकायचं नाही आणि आमच्यामध्ये आम्हाला काही नवीन आणायचं पण नाही. आमच्या जवळ जे आहे त्याच माध्यमातून या दोनला आम्हाला वेगळं करता येतं. एवढं हे सहज शक्य कार्य आहे. कधी कधी प्रश्न विचारला जातो की सम्यक दर्शन प्राप्त करणं सोपं आहे की कठीण आहे? दोन तऱ्हेने याचं उत्तर देता येऊ शकतं. आम्ही म्हणतो दुर्लभ है संसार में एक यथार्थ ज्ञान. की खरंच आहे, सम्यक दर्शनाची प्राप्ती करून घेणं, सम्यक ज्ञानाची प्राप्ती करून घेणं हे जगामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. यासाठी महान प्रयत्न करावे लागतात. एका दृष्टीने अशा प्रकारचं म्हटल्या गेलेलं आहे. आणि दुसऱ्या तऱ्हेने म्हटलं की बोधी आपका भाव है, निश्चय दुर्लभ नाही. अरे तो तुझा स्वभाव आहे आणि जो स्वभाव आहे तो तू दुर्लभ आहे म्हणशील का? तो तर तूच आहे. आणि तो जर तू आहे तर तुला प्राप्त काय करायचं? ज्ञानाची प्राप्ती करून घे, ज्ञानाची प्राप्ती करून घे असं आचार्य सांगत आहे. पण आचार्यांनी पण हा प्रश्न ठेवलेला आहे की ज्ञान तर तुझा स्वभाव आहे आणि तुला प्राप्त काय करायचंय? तो तुझा आहेस, तो तुझ्याजवळ निघून गेलाच नाहीये. तो तुझ्याजवळ एखाद्या बेस्ट फ्रेंड सारखा सदैव हातात हात घालून तुझ्या संकटांमध्ये, दुःखांमध्ये तो तुला सतत साथ देतो आहे. पण प्रश्न हा आहे की आम्ही त्याला समजून घेत नाही, म्हणून आमच्यासाठी तो आम्हाला दुर्लभ वाटतो आहे. म्हणून दोन्ही लक्षात ठेवा. दोन्ही नयानी कथन आगमामध्ये दिसणार आहे. जर आम्ही अंतर्मुख होऊन आत्मश्रद्धा केली तर आमच्या ज्ञानाची प्राप्ती किंवा सम्यक दर्शनाची प्राप्ती तो आमचा स्वभावच आहे. दर्शन, श्रद्धा, समीचीन ज्ञान हा माझा स्वभाव आहे. तो मला बाहेरून आणायचा नाही. याही ठिकाणी सांगितली की बुद्धिरूपी छैनी प्रज्ञा तुला वापरायची आहे आणि ही तुझ्याच जवळ आहे. फक्त तू त्याला उजागर कर, तू बघ आणि त्याला योग्य कार्याला लाव. म्हणून बुद्धिरूपी छन्नीनी त्यांना वेगवेगळं करावं. आत्मा तर अमूर्तिक आहे. बंध हा अनंत सूक्ष्म परमाणूंचा स्कंद आहे. बंध म्हणजे कर्मदशा. आणि कर्म कसं आहे तर कर्माण वर्गणा जी बंधरूप परिणत झालेली आहे, कर्मरूप परिणत झालेली आहे, ती कर्माण वर्गणा अनंत परमाणूंचा स्कंध असा आहे. ती पौद्गलिक आहे. आणि कर्माण शरीर जे आहे हे परम सूक्ष्म,
हे परम परम सूक्ष्म म्हणजे एकापेक्षा एक शरीर सूक्ष्म आहे. तेजस शरीरापेक्षा आकारमान शरीर सूक्ष्म आहे. म्हणून हा असा अत्यंत सूक्ष्म असा परमाणूंचा आपण अनंत परमाणूंचा स्कंध आहे. छद्मस्थांच्या ज्ञानामध्ये दोन भिन्न भिन्न प्रतिभासित होत नाही. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत हे वेगळं आहे असं वाटत नाही. एक स्कंधरूप दिसतात. यामुळे अनादि अज्ञान आहे. म्हणून श्री गुरूंचा उपदेश प्राप्त करून त्या दोहोंचेही लक्षण भिन्न भिन्न अनुभव करून असे समजावे की चैतन्य मात्र आत्म्याचे लक्षण आहे आणि रागादी बंधाचं लक्षण आहे. हे दोन्ही ज्ञेय न्यायक भावाच्या अति निकटपणामुळे एकरूप झालेले दिसून येतात आणि त्यांना विभक्त करण्याचं तीक्ष्ण शस्त्र म्हणजे प्रज्ञा आहे. या तीक्ष्ण बुद्धिरूप छन्नीला त्याच्या सूक्ष्म सांधा पाहून तेथे सावधान होऊन टाकावे. ती छन्नी भिडतात, दोन्ही वेगवेगळे दिसू लागतात आणि तेव्हा आत्म्यास ज्ञान स्वभावामध्ये स्थिर करावे. जर दोन वेगवेगळं दिसलं आहे, अनुभूती आली आहे की अरे बंध तर वेगळं आहे, आत्मा वेगळा आहे, आमच्या बुद्धीने आता हे प्रज्ञेनी कार्य संपन्न केलेलं आहे, आत्मा अलग दिसतो आहे आणि राग अलग दिसतो आहे, तर आमचं कार्य काय आहे? आत्म्याला ज्ञान स्वभावामध्ये स्थिर करावं. जे तुझं आहे ते तू ग्रहण कर, जे पराचं आहे ते पररूप आहे समजून सोडून दे आणि बंधास अज्ञान भावामध्येच ठेवावे. याप्रमाणे दोहोसही भिन्न करावे. यावर परत आपण थोडस उद्याला अजून बघणार आहोत आणि मग पुढे जाऊ. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.